मुद्दाम मुंग्या दिसल्या आणि तुम्ही चढून गेले, चालवाच एकदा बुलडोजर, असं मेले. म्हणून अहिंसा, हिंसा केली तरी जी अहिंसा आहे, कारण त्याच्या नशिबात तुमच्यामुळे मरण असेल. बरं अशी कल्पना करा, तुमच्याकडून मरायचं असं त्याचं ठरलेलं असेल, विधिलिखित असेल, अहो तो स्वर्गाला जाईल की नाही? त्या प्राणीची गती चांगली तर होईल ना. वाईट माणसाच्या हातून मरणं आणि तुमच्यासारख्या साधकाच्या हाताने मरणं एकच का? पुण्य स्पर्शाने त्याची सद्गती जर होणार असेल तर ती अहिंसाच आहे, हिंसा नाही. वाहत जायचं, पाहत जायचं, द्रष्टाभावामध्ये बसतं. अहिंसेचा द्रष्टाभाव असला, फक्त पाहायचं या विश्वाची रचना. तुम्ही न करता आहात न कर्म आहात, काय होईल ते पहा. अर्जुना तू निमित्तेस. द्रष्टाभाव या ठिकाणी येतो. द्रष्टा असलं पाहिजे. मी करतो हा भाव नाही, मी फक्त पाहतोय. अरे तुमच्यामुळे मेला, मी फक्त पाहतोय, मला काय माहिती. घरात 4 पाहुणे आले, बायको घरात फन 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 करती स्वयंपाक करायला. आपल्या नाही, दुसऱ्यांच्या घरात. आता फनफन फनफन करायला लागल्या, पाहुण्याला कोणाला काही माहिती नाही. आता हिचं टेन्शन वाढलं, हिचं BP वाढला, ही क्रोधात आली. हे पाहुणे आले ना म्हणून मला क्रोध आला, म्हणून ते पापी. पापी होतात का ते? त्यांना माहितीही नाहीये. आणि